तो फ्लो मीटरला जाईल. हां. त्यानंतर मग तो वेपरायझर मॅनिफोल्डकडे येईल. वेपरायझर मॅनिफोल्डमधून तो वेपरायझर आता जो चालू आहे तो तर CO आहे. याच्यात वेगवेगळे प्रकारचे असतात, CO, डेस, आयसो वगैरे असतात. तर तो त्यानंतर O2 आणि हे मिक्स होणार. ते मग वेंट इंजिन, इथं वेंट इंजिन असतं ते इथे कुठली एअर येते मग? इथं कुठली एअर नाही आहेत भाई. O2 आहे. हां. 3 तिथं किती सांगितले मी? 3 आहेत. 3 आहेत. आता सध्या आपण जर चालू आहे O2. आता O2 येणार ना, O2 एअर नाही येणार. याच्यात म्हणजे गॅसेस आहेत. O2 गॅस, एअर गॅस आणि एंटो गॅस. आता आपले चालू काय O2 आहे बघ. तर आता O2 येणार. तर O2 चालू आहे तर इथं O2 येणार आणि हा एक एजंट आहे ज्याच्याने माणूस बेशुद्ध होतो. समजले? हे जर तुम्ही आता पण वाज घेतला तुम्ही बेशुद्ध होणार. तर याच्यात एजंट असतो. मग त्यानंतर O2 गॅस आणि एजंट मिळून वेंट इंजिनकडे जाऊन फ्रेश गॅस बोलतात त्याला, फ्रेश गॅस ते पेशंटला जाईल. हे तुम्ही विचारत काय हे पेशंट आहे. हा असा इथं कनेक्ट होईल, हा मास्क पेशंटच्या तोंडाला जाईल इथं. समजले? आणि हे इथे दोन का वापरले? 2 का वापरले म्हणजे एका इथून येतं एक्सपिरेटरी जे मशीन पाठवतं आणि एका इथून पेशंट परत पाठवतो एक्सपिरेटरी. इथं 2 आहे, इन्स्पिरेटरी फ्लो आहे आणि एक्सपिरेटरी फ्लो. तर आता काय काय घेतलं आहे? O2 घेतलं आहे, एजंट घेतला आहे. तो कुठे गेला आहे? पेशंटला गेला. पेशंटकडून O2 पण येणार, एजंट पण येणार आणि तो कार्बन डायऑक्साईड सोडणार ते पण येणार. तर तो एक्सपिरेटरीला जाणार. तो एक्सपिरेटरीच्या थ्रू तो खालती जाईल. हे जे नाही कॅनिस्टर हे पण होतं. हां हे इथं पण आहे ना, हे सोडायला कॅनिस्टर याच्यात CO2 ॲब्झॉर्ब होणार आणि जे बाकीचं राहिलं आहे O2 आणि तो गॅस ते परत डेलक्स आहे आणि परत ते फ्लो करत आहे. समज एअर कंडिशन जसं फ्लो हे होतं असं का AC त्याच्यामध्ये आपण तो नायट्रोजन एका लूपमध्ये फिरतो, इथं ऑक्सिजन एका लूपमध्ये फिरतो. हां आता हे फुल टेस्ट करतो आहे. फुल टेस्टवर क्लिक करायचं. हे नॉब आहे, याच्यात टच स्क्रीन नाही. फुल टेस्टला क्लिक करायचं. हे सगळं लिहून येतं. इन्स्टॉल पेशंट सर्किट, वाय मॅन्युअल बॅग हे सगळं आहे. ॲब्झॉर्बर कॅनिस्टर आहे, गॅस सप्लाय चालू आहे की नाही, स्कॅव्हेंजिंग फ्लो आहे की नाही, वेपरायझर आहे की नाही आणि O2 21% आहे. कन्फर्म करायचा. हा ACGO स्विच आहे. हा ACGO स्विच जर खाली असला, हा ACGO स्विच आहे, हा जर खाली असला तर वेंट इंजिन काम नाही करणार. डायरेक्ट फ्लो इथून येणार. फ्लो डायरेक्ट इथून बाहेर. तोच फ्लो ना? हां तो डायरेक्ट इथून बाहेर आहे. फक्त O2 येणार. हा तोंडाला होता मग कशाला? हे जर चालू, हे जर खाली असलं तर इथून येणार. हे तोंडाला लावायची गरज नाही. जर याला वर केलं तेव्हा हे चालू होतं. ठीक आहे. अच्छा. हे जेव्हा आपण वर करू हे एक्स्ट्रा जागा कशा? एक्स्ट्रा म्हणजे ज्या टाईमला हे बंद असतं किंवा काय असतं फक्त मॅन्युअली व्हेंटिलेट करायचं असेल तेव्हा हे डॉक्टर्स प्रिफर करतात. आता इथं लिहून येतं स्टेप एक बॅक वेंट स्विच टू द वेंट. ही बॅक वेंट स्विच आहे. हे बॅक साईडला आहे, ही वेंट साईडला. बेलोस म्हणजे वेंट आहे, बॅक म्हणजे ही बॅग आहे. तर याला बॅक वेंट स्विच आहे, याला वेंटवर करायचं. तर नेक्स्ट स्टेपला जातं आहे टर्न ऑफ दी गॅसेस फ्लो. हे जे फ्लो आहेत फ्लो मीटर त्याचे सगळे बंद करायचे. बंद आहे तर ओके करायचं. ओपन द पेशंट वाय. हे पेशंट वाय बोलतात. वाय आहे हां, याला पेशंट वाय बोलतात. याला क्लिक करायचं. त्यानंतर तो टेस्ट करतो की हा खरा आहे की नाही. मग त्यानंतर बोलतो ऑक्लुएट करायचं. इथं ऑक्सिजनचा एक पॉईंट आहे, इथं असा ऑक्लुएट करायचा आणि त्यानंतर कन्फर्म करायचा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे फिल द बेलोस युजिंग O2 फ्लश. हा O2 फ्लश आहे, जो O2 सप्लाय येतो आहे. हा इथून आपण फ्लश देऊ शकतो. याच्यात बेलोसला जाईल तर याला दाबून ठेवायचं जोपर्यंत बेलोस फिल होत नाही, वरपर्यंत जात नाही तोपर्यंत गेला सोडून द्यायचा. आता त्यानंतर तो स्वतः टेस्ट करतो त्याची टेस्टिंग की मशीनमध्ये लीक आहे की नाही. स्क्रीन टच नाही आहे ना. आणि हा काय तिथं 2 डिस्प्ले होती, ते एकच आहे ना दुसरा डिस्प्ले. हा मॉनिटरच आहे. अच्छा. 2 डिस्प्ले असतात
एक मशीनला असतो आणि एक एक्स्ट्रा मॉनिटर ही वेगळी मशीन आहे, ती वेगळं वेरियंट होतं, हे वेगळं. जरा थोडं त्या दिवशी मला 10-20% कळलं, मला वाटलं जास्त कळलं असं. नाही हा हो असेल ना इतक्या लवकर आताच उठली का वा बापरे मी इथं ऐकायला आहे. कितीला जाणार आहे, कितीला निघणार आहे, 6ला निघ ना.